हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै महिन्यातला आज आपण क्रीडा टॉपिक सुरू करतोय. ॲक्च्युली मोठा टॉपिक आहे थोडा, म्हणून आपण त्याचे 2 भाग केलेले आहेत. आजचं क्रीडा सेक्शनमधलं पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली जी न्यूज आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ती म्हणजे ज्या काही ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा असतात त्यातली एक महत्त्वाची स्पर्धा त्या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या स्पर्धेमधली महिला एकेरी आणि पुरुष एकेरीचं विजेतेपद आहे ते यावर्षीचं अतिशय महत्त्वाचं आहे. आगामी काळामध्ये तुमच्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्याच्यावरती या टॉपिकवरती प्रश्न होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. कुठली आहे ती स्पर्धा? तर ती आहे विम्बल्डन ओपन. लक्षात ठेवा, विम्बल्डन ओपन जी आहे ती लंडन या शहरामध्ये पार पडत असते. ग्रँड स्लॅम हा टेनिस खेळाशी संदर्भात असलेला त्या ठिकाणी चषक आहे असं आपण म्हणू शकतो. सो लॉन टेनिस. ओके, सो विम्बल्डन ओपन ग्रँड स्लॅम 2023 आपण त्या ठिकाणी बघतोय. ही स्पर्धा विविध कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी खेळली जाते, परंतु आपल्याला महिला एकेरी आणि पुरुष एकेरी ह्या 2च कॅटेगरी आपल्याला त्यात चांगल्या बघायच्या आहेत. महिला एकेरीमध्ये पण जी काही विजेती खेळाडू आहे तीच आपल्याला प्रामुख्यानं चांगली लक्षात ठेवायची आहे. ओके, सो महिला एकेरीचं विजेतेपद जे आहे ते मार्केटा वोड्रोउसोवा यांना मिळालेलं आहे, जी झेक रिपब्लिक किंवा झेक प्रजासत्ताकची खेळाडू त्या ठिकाणी आहे. पूर्ण नाव लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही फक्त त्यातलं मार्केटा हा शब्द लक्षात ठेवला तरीही काही हरकत नाही आणि झेक रिपब्लिक हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. मार्केटा वोड्रोउसोवाचं हे पहिलंच ग्रँड स्लॅम आहे. 1963 नंतर विम्बल्डनचं जेतेपद पटकावणारी पहिलीच बिगर मानांकित खेळाडू. बिगर मानांकित खेळाडू म्हणजे काय? तर जेव्हा ह्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं तेव्हा या स्पर्धेमधले जे काही टॉप खेळाडू आहेत त्यांना त्या ठिकाणी नॉमिनेशन दिलं जातं. ही पहिल्या 10, 20, 25 खेळाडूंमध्ये नसताना देखील या स्पर्धेचं विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे. ओके, सो मार्केटा वोड्रोउसोवा यांना ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळालेलं आहे. ट्युनिशियाच्या ओन्स जेबर यांचा त्यांनी पराभव त्या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही म्हणाल की सर ह्यातलं सगळ्यात प्रामुख्यानं आम्हाला लक्षात काय ठेवावं लागेल, तर हे आहे की विम्बल्डन ओपनचं महिला एकेरीचं विजेतेपद कोणत्या खेळाडूनं जिंकलेलं आहे किंवा ती कोणत्या देशाची खेळाडू त्या ठिकाणी आहे. वोड्रोउसोवा आणि त्या ठिकाणी झेक रिपब्लिक. नंतर आहे पुरुष एकेरी. पुरुष एकेरीचं जो काही विजेता आहे तो विजेता आपल्याला महत्त्वाचा आहे, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या विजेत्यानं एका विश्वविक्रमी खेळाडूला त्या ठिकाणी पराभूत केलेला आहे. कार्लोस अल्कराज हा जो काही स्पेन देशाचा खेळाडू आहे त्यांनी यावर्षीची विम्बल्डन जिंकलेली आहे आणि उपविजेता जो आहे तो आहे नोवाक जोकोविच. नोवाक जोकोविचला विक्रम करण्याची फार सुवर्ण संधी होती, परंतु विक्रम करायला असमर्थ ठरलेला आहे, कारण कार्लोसनं नोवाक जोकोविचचा पराभव त्या ठिकाणी केलेला आहे. कारकिर्दीतील विम्बल्डनचं हे कार्लोसचं पहिलं तर एकूण दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद होतं. याच्यापूर्वी अमेरिकन ओपनचं 2022 मध्ये विजेतेपद जिंकलेलं आहे. याचा अर्थ कार्लोसचं हे एकूण दुसरं ग्रँड स्लॅम आहे, परंतु विम्बल्डनचं पहिलंच ग्रँड स्लॅम त्या ठिकाणी आहे. हे विचारण्याची शक्यता फार त्या ठिकाणी कमी आहे. ओके, तुम्हाला प्रश्न विचारला तर विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलं हेच विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. कमी वयामध्ये अमेरिकन आणि विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांचं विजेतेपद पटकावणारा हा पहिलाच खेळाडू आहे. अगदी कमी वयामध्ये मानाच्या अमेरिकन आणि विम्बल्डन या 2 स्पर्धांचं विजेतेपद कार्लोस अल्कराजनं जिंकलेलं आहे. ओके, इथं आपल्याला उपविजेता पण महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो नोवाक जोकोविच यांचा पराभव करून त्या ठिकाणी कार्लोसनं विजेतेपद जिंकलेलं आहे. नोवाक जोकोविच सर्बियाचा आहे. प्रथमच 2017 नंतर विम्बल्डनमध्ये तो पराभूत झालेला आहे, कारण आतापर्यंत त्यांनी 7 वेळा ही स्पर्धा जिंकली होती आणि 8व्यांदा विम्बल्डन विजेतेपद जिंकून रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी त्याला होती, परंतु कार्लोसनं हे त्याचं स्वप्न काही पूर्ण होऊ दिलं नाही. याचा अर्थ सर्वाधिक जास्त विम्बल्डनचे ग्रँड स्लॅम कुणी जिंकलेले आहेत तर रॉजर फेडररने जिंकलेले आहेत. रॉजर फेडररने किती विजेतेपद जिंकल्यात या स्पर्धेचे, म्हणजे विम्बल्डन ओपनचे 8. तर नोवाक जोकोविचनं किती जिंकलेले आहेत तर नोवाक जोकोविचनं 7 जिंकलेले आहेत. जर त्याला या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं असतं तर त्याला पण 8 मिळाले असते. याचा अर्थ रॉजर फेडररच्या
सर्वाधिक विम्बल्डन स्पर्धांचं विजेतेपद जिंकण्याची जी काही विश्वविक्रम आहे त्याची बरोबरी या नोवाक जोकोविचला करता आली असते, परंतु कार्लोस अल्कराजनं त्याच्या स्वप्नावर पाणी फेरलेलं त्या ठिकाणी आहे. ओके, परंतु नोवाक जोकोविचवर आणखीन काही विक्रम आहेत ते पण आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. विम्बल्डन ग्रँड स्लॅम ही 1877 मध्ये सुरू झाली. ही सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. आता बघा, ह्या ज्या काही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत त्या विशिष्ट क्रमानं होत असतात. फक्त माहिती असू द्या कोणत्या विशिष्ट क्रमानं होतात. त्याच्यासाठी एक शॉर्ट फॉर्म आहे अफवा. ओके, अफवा म्हणजे काय? AFWA लक्षात ठेवा. ए म्हणजे अमेरिकन, सॉरी ऑस्ट्रेलियन, ए म्हणजे ऑस्ट्रेलियन, एफ म्हणजे फ्रेंच, डब्ल्यू म्हणजे विम्बल्डन आणि ए म्हणजे अमेरिकन. लक्षात ठेवा, त्याला आपण US ओपन असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन याच क्रमानं या स्पर्धा त्या ठिकाणी होतात. पहिली स्पर्धा ऑस्ट्रेलियन, दुसरी फ्रेंच, तिसरी विम्बल्डन आणि चौथी अमेरिकन. मी तुम्हाला म्हटलं तसं ओके, विम्बल्डन ही जी आहे ती वर्षातील तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा त्या ठिकाणी आहे, पण सर्वात जुनी स्पर्धा त्या ठिकाणी आहे. ओके, इथं कुठेतरी एक व्हॅल्यू ॲडिशन करून ठेवा. ही तिसरी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा आहे वर्षातील. ओके, लंडन या ठिकाणी स्पर्धा होते. ग्रास कोर्ट आहे. कोर्ट म्हणजे काय? तर हे जे काही खाली ग्राउंड असतं ते ग्राउंड ग्रास कोर्ट त्या ठिकाणी असतं. ओके, येस. सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक व्हॅल्यू ॲडिशन मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणजे सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या महिला खेळाडू. कोणी सर्वाधिक जास्त ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत महिलांच्या बाबतीत? तर ती आहे मार्गारेट कोर्ट, ज्या ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्यांनी टोटल 24 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. 2 नंबरला आहेत सेरेना विल्यम्स अमेरिकेच्या 23, स्टेफी ग्राफ जर्मनीच्या 22. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे पुरुष खेळाडूमध्ये कोण आहे? तर मी तुम्हाला म्हटलं की विश्वविक्रम केलेला आहे नोवाक जोकोविचनं. नोवाक जोकोविच जो सर्बिया देशाचा खेळाडू आहे, त्याच्यावर किती ग्रँड स्लॅम आहेत? तर 23 ग्रँड स्लॅम जिंकणारा हा पहिलाच पुरुष खेळाडू आहे, कारण 2 नंबरला आहे राफेल नादाल, त्याच्या नावावर 22 ग्रँड स्लॅम आहेत, आणि 3 नंबरला आहे रॉजर फेडरर, ज्याच्या नावावर 20 ग्रँड स्लॅम त्या ठिकाणी आहेत. ओके, जर या वेळेला विम्बल्डन ओपनचं विजेतेपद नोवाक जोकोविचनं जिंकलं असतं तर याच्यामध्ये आणखीन एक प्लस झाला असता, म्हणजे 24 झाले असते. आणि त्यानं काय केलं असतं? मार्गारेट कोर्ट यांच्या सर्वाधिक जे काही ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली असते. याचा अर्थ अजून सुद्धा पुरुषांच्या आणि महिलांच्या बाबतीत जर विचार करायचा असेल तर सर्वाधिक ग्रँड स्लॅम कोणी जिंकलेले आहेत? महिलेनं जिंकलेले आहेत, मार्गारेट कोर्ट. 2 नंबरला सेरेना विल्यम्स 23 आहेत. याचा अर्थ नोवाक जोकोविच आणि सेरेना विल्यम्स एकत्रित्या दुसऱ्या स्थानावर त्या ठिकाणी आहेत. ओके, यस. सो हे फक्त ॲडिशन माहिती असू द्या की सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकणारी महिला खेळाडू कोण आहे? तर मार्गारेट कोर्ट. आणि सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू कोण आहे? तर नोवाक जोकोविच. आणि हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की एकूण किती ग्रँड स्लॅम त्याच्या नावावर आहेत आतापर्यंत, म्हणजे जुलै एंड पर्यंत. तर ते आहेत त्या ठिकाणी 23. ओके, येस. बघू पुढची न्यूज त्या ठिकाणी काय आहे. ती आहे 9वी आशियाई कबड्डी स्पर्धा. ओके, 9वी आशियाई कबड्डी स्पर्धा. ओके, काय ठिकाणी त्याचा 11वी क्रीडा स्पर्धा असं देखील उल्लेख केलेला आहे. त्यामुळे 9वी किंवा 11वी असं तुम्ही काहीही त्या ठिकाणी आलं तर त्या ठिकाणी बरोबर म्हणू शकता. ओके, सो काही ठिकाणी 11वी आहे, काही ठिकाणी 9वी असा रेफरन्स त्या ठिकाणी आहे. ओके, जर तुम्ही विकिपीडियाला किंवा बाकीकडे रेफरन्स बघितला तरी 11वी आहे, वर्तमानपत्रांमध्ये 9वी आलेलं होतं. सो हे जास्त महत्त्वाचं नाही. तुम्हाला प्रश्न विचारला तर इथंच येईल की आशियाई क्रीडा कबड्डी स्पर्धा जी आहे, आशियाई कबड्डी स्पर्धा 2023, त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे. सो ही स्पर्धा त्या ठिकाणी बुसान या ठिकाणी झालेली आहे. बुसान हे दक्षिण कोरियामधलं ठिकाण आहे. ऑब्व्हियसली या स्पर्धेचा विजेतेपद कोणाला मिळालेलं आहे? भारताला या स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं आहे. आणि उपविजेता कोण आहे? इराण. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नुकतंच भारतानं आशियाई कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं, खालीपैकी कोणत्या संघाला पराभूत त्या ठिकाणी केलं होतं? सो भारतानं इराण संघाला पराभूत करून आशियाई कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद त्या ठिकाणी जिंकलेलं आहे. भारताचा कर्णधार होता पवन सेहरावत. ओके, येस. चलो, नंतर भारताचं हे सलग तिसरं तर एकूण 8वं विजेतेपद होतं. 2003 मधील एकमेव स्पर्धा वगळता भारताला आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांचं विजेतेपद मिळालेलं आहे. याला आपण म्हणू शकतो की आपण काय म्हणतो की एखाद्या क्षेत्रामध्ये तुमचं वर्चस्व असणं म्हणजे काय, तर टोटल त्या ठिकाणी 9 स्पर्धा झाल्यात. त्या 9 स्पर्धांपैकी 8 स्पर्धांचं विजेतेपद हे जे आहे ते आपल्या भारतानं त्या ठिकाणी जिंकलेलं आहे. एकमेव 2003ची जर स्पर्धा वगळली तर 3ची स्पर्धा सोडून बाकी सर्व स्पर्धांचं विजेतेपद कोणाला आहे? भारताला मिळालेलं आहे. टोटल या ठिकाणी 6 संघ सहभागी त्या ठिकाणी झालेले होते. भारत होता, इराण होता, दक्षिण कोरिया, जपान,
हाँगकाँग आणि चायनीज तैपी हे टोटल त्या ठिकाणी 6 संघ सहभागी झालेले होते. 2017ची मागची स्पर्धा जी आहे ती भारतामध्येच झाली होती. भारतानंच विजेतेपद जिंकलं होतं आणि पाकिस्तान या स्पर्धेमध्ये उपविजेता होता. हे जर तुम्ही बघितलं तर भारत या स्पर्धेमध्ये पाकिस्तान या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी नाहीये. जरी आशियाई कबड्डी स्पर्धा असली तरी यावर्षी या 6 संघामध्ये पाकिस्तानचा मात्र समावेश त्या ठिकाणी नव्हता. ओके, येस. नंतर एक इंटरेस्टिंग आणि वेगळी गोष्ट काहीतरी आहे ती म्हणजे यावर्षीचा म्हणजे 2023चा जो काही क्रिकेटचा पुरुषांचा वर्ल्ड कप आहे तो आपल्या भारतामध्ये होणार आहे. आणि त्या भारतात होणाऱ्या जे काही विश्वचषक स्पर्धेसाठी जी काही ट्रॉफी आहे, विश्वचषकाची ट्रॉफी जी आहे त्याचं अनावरण करण्यासाठी एक वेगळीच पद्धत मार्केटिंगच्या दृष्टीने त्या ठिकाणी करण्यात आली. हा जो काही क्रिकेटचा विश्वचषक आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तो अंतराळामधून जमिनीवर त्या ठिकाणी आणण्यात आला आणि मग त्याच्या ट्रॉफीचं त्या ठिकाणी इनॉग्रेशन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. सो मी असं लिहिले बघा, क्रिकेट विश्वचषकाची अवकाश भरारी किंवा अवकाश झेप, म्हणजे त्याला पहिल्यांदा अवकाशामध्ये पाठवण्यात आलं, नंतर तो हळूहळू खाली आपल्या जमिनीवरती म्हणजे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरती त्या ठिकाणी आणण्यात आलेला होता. यंदा भारतात होणाऱ्या ICC पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा करंडक म्हणजे ट्रॉफी पृथ्वीपासून 1,20,000 फूट उंचीवर पहिल्यांदाच अवकाशातील वातावरणाच्या काठाशी सोडण्यात आला. म्हणजे जिथून अवकाश सुरू होतं तिथून तो त्या ठिकाणी खाली जमिनीवर त्या ठिकाणी आणण्यात आला. त्यानंतर हा करंडक खास बलूनद्वारे जो काही एखादा फुगा असतो त्या फुगाच्या माध्यमातून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर तो अवतरलेला होता. हे कशासाठी करण्यात आलं? थोडे मार्केटिंगसाठी करण्यात आलं. सो असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीपैकी कोणत्या स्पर्धेचा जो काही करंडक आहे किंवा ट्रॉफी आहे ती अवकाशातून खाली आणण्यात आली? तर तो आहे पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जो आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्याच स्पर्धेबद्दल मी थोडी डिटेल इन्फॉर्मेशन देतो कारण या स्पर्धेचं टाइम टेबल आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या. ओके, हा जो पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आहे 2023चा तो आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी आयोजित केला जातोय. भारतामध्ये चौथ्यांदा ह्या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यापूर्वी भारतामध्ये 3 वेळा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु भारतासोबत आणखीन काही देश सहयजमान होते. त्यामुळं या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की केवळ भारतामध्ये आयोजित केला जाणारा हा पहिला पुरुष क्रिकेट विश्वचषक आहे. कारण ह्याच्यापूर्वी भारतीय उपखंडातील काही इतर देशांसोबत भारत काय होता तर सहयजमान होता. कारण 1987ला जेव्हा स्पर्धा झाली ती भारत आणि पाकिस्तानमध्ये मिळून झाली. 1996ला भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या 3 देशांसोबत मिळून झाली आणि 2011मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या 3 देशांमध्ये मिळून ही स्पर्धा झाली होती. परंतु 2023चा जो काही पुरुषांचा क्रिकेट वर्ल्ड कप आहे तो पूर्णपणे आपल्या भारतात होणार आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की केवळ भारतामध्येच आयोजित केला जाणारा हा पहिला पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप आहे. याच्या अगोदर भारतामध्ये 3 वेळा, याचा अर्थ ओव्हरऑल चौथ्यांदा, परंतु संपूर्णपणे भारतामध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन होते. टोटल 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. टोटल 48 सामने होणार आहेत 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023. म्हणजे साधारणपणे 1-1.5 महिन्याच्या कालावधीसाठी ही स्पर्धा त्या ठिकाणी पडणार आहे. पहिला सामना आणि अंतिम सामना जो आहे तो जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर म्हणजे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी पार पडणार आहे. पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असणार आहे. कारण याच दोघांमध्ये 2019ची जी स्पर्धा झाली होती ती या दोघांमध्येच अंतिम त्या ठिकाणी मॅच झालेली होती. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर 2023 रोजी आणि ऑस्ट्रेलिया हा भारताचा पहिल्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी असणार आहे. MA चिदंबरम स्टेडियम जे आहे चेन्नईमधलं तिथं हा भारताचा पहिला सामना त्या ठिकाणी असणार आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट माहिती असू द्या. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता त्याचं नाव आहे शाहरुख खान. शाहरुख खान जो आहे तो या वर्षीच्या ICC क्रिकेट वर्ल्ड कपचा जो आहे तो सदिच्छा दूत आहे. सदिच्छा दूत म्हणजे ब्रँड अँबॅसेडर आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की ICC विश्वचषक स्पर्धेचा सदिच्छा दूत किंवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून खालीपैकी कोणत्या
व्यक्तीची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, सुनील गावस्कर वगैरे काहीतरी, कपिल देव अशा ऑप्शन देऊ शकतात. सो लक्षात ठेवा, शाहरुख खान हे या वर्षीच्या स्पर्धेचा त्या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर आहे. म्हणजे त्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं ब्रँडिंग त्या ठिकाणी केलं जाणार आहे. नंतर आहे गोल्डन बॉय नीरज चोप्रा यानं कंटिन्युअसली दुसऱ्यांदा एका स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम केलेला आहे. सो नीरज चोप्रानं पटकावले सुवर्णपदक असं आपण हेडिंग त्या ठिकाणी बघतोय. हे सुवर्णपदक कोणत्या स्पर्धेमध्ये जिंकलेलं आहे तर डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धा. लक्षात ठेवा, आता ही लीग स्पर्धा आहे. अंतिम स्पर्धा ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी पार पडणारच आहे. परंतु या लीग स्पर्धेमध्ये सुरुवातीला खेळाडूंना काही स्पर्धांमध्ये सहभागी घ्यावं लागतं आणि नंतर डायमंड लीग अंतिम स्पर्धा त्या ठिकाणी पार पडत असते. ल्युसान या ठिकाणी ही डायमंड लीगची स्पर्धा पार पडली. तिथं त्याला सुवर्णपदक मिळालेलं आहे. 87.66 मीटर एवढ्या अंतरावर भाला फेकून नीरज चोप्रानं हे सुवर्णपदक जिंकलंय. डायमंड लीगच्या मोसमातील हे सलग दुसऱ्या स्पर्धेतील त्याचं सुवर्णपदक आहे. कारण ह्याच्यापूर्वी मे 2023 मध्ये डायमंड लीग स्पर्धा जी झाली होती दोहाला, त्या स्पर्धेमध्ये त्यानं हे सुवर्णपदक जिंकलं होतं. म्हणजे लीगमधील पहिली स्पर्धा झाली दोहाला, तिथं पण त्यानं सुवर्णपदक जिंकलं. लीगमधली दुसरी स्पर्धा झाली ल्युझानला, त्या ठिकाणी देखील त्यानं विजेतेपद जिंकले. परंतु आयोग किंवा संबंधित परीक्षा घेणारी व्यवस्था तुम्हाला साधा सिंपल प्रश्न विचारू शकते की डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये खालीपैकी कोणत्या खेळाडूनं सुवर्णपदक जिंकलेलं आहे. नीरज चोप्रा. किंवा एकूण किती अंतर भाला फेकून सुवर्णपदक जिंकलेलं आहे. बुडापेस्ट इथे ऑगस्ट 2023 मध्ये जी काही अंतिम स्पर्धा पार पडणार आहे तिथं हा खेळाडू पात्र ठरलेला आहे. म्हणजे पहिली स्पर्धा झाली दोहाला, तिथं सुवर्णपदक जिंकलं. दुसरी डायमंड लीग मधली स्पर्धा झाली लुझानला. आता डायमंड लीगची अंतिम स्पर्धा बुडापेस्ट इथं पार पडणार आहे ऑगस्ट 2023ला. आपल्याला बघावं लागेल की या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राची कामगिरी काय आहे. कारण मागच्या वर्षी डायमंड लीगची जी काही अंतिम स्पर्धा पार पडली होती त्याच्यामध्ये नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकलेलं होतं. आणि आता परत एकदा या डायमंड लीगच्या अंतिम स्पर्धेमध्ये हा नीरज चोप्रा गेलेला आहे. त्यामुळे कदाचित परत एकदा या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळू शकतं. ओके, येस. नंतर आहे सॅफ फुटबॉल स्पर्धा 2023. महत्वाची स्पर्धा आहे. साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन म्हणजेच सॅफ. ओके, जी काही साऊथ एशियाची फुटबॉल फेडरेशन आहे त्यांच्याकडून दक्षिण आशियातल्या खेळाडूंसाठी किंवा देशांसाठी जी स्पर्धा आयोजित केली जाते त्याला सॅफ फुटबॉल स्पर्धा म्हटलं जातं. असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की सॅफ ही जी काही स्पर्धा आहे ती कोणत्या खेळाशी संदर्भात आहे तर ती आहे फुटबॉलसाठी. ओके, ही स्पर्धा यावर्षी आपल्या झाली भारतामध्ये. भारताला या स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं आहे. भारताचं हे 9वं विजेतेपद होतं. लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे. उपविजेता आहे कुवेत. लक्षात ठेवा, कुवेत हा पश्चिम आशियातला देश आहे. मग तुम्ही म्हणताय की सर ही तर साऊथ एशियासाठी आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. हे थोडं महत्वाचं आहे. मी तुम्हाला स्पर्धेविषयी सांगताना थोडं डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगणार आहे. भारतानं कुवेत या संघाचा पराभव करत या सॅफ फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे. पेनल्टी शूटआउटमध्ये कुवेतचा भारतानं 5-4 असा पराभव केला. मध्यंतरी कुठली तरी TCS का काहीतरी परीक्षा झाली त्याच्यामध्ये आयोगाने प्रश्न विचारला होता की ही सॅफ फुटबॉल स्पर्धा आहे त्याचा अंतिम सामना कुठं पार पडला किंवा कोणत्या शहरामध्ये पार पडला असं एक वेगळा प्रश्न विचारला होता. सो क्रांती रवा स्टेडियम जे बेंगळुरू इथं आहे, इथं अंतिम फायनल किंवा फायनल मॅच त्या ठिकाणी पार पडली ज्याच्यामध्ये भारतानं कुवेतचा पेनल्टी शूटआउटमध्ये 5-4 असा पराभव त्या ठिकाणी केला. भारतीय संघाचा कर्णधार सगळ्यांना माहित आहे सुनील छेत्री आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक म्हणजे 5 गोल त्याने केलेले आहे. या स्पर्धेतला मौल्यवान खेळाडू जो आहे तो याच त्या ठिकाणी ठरलेला आहे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू जो आहे तो सुनील छेत्री आहे. सर्वोत्तम गोलकीपर जो आहे तो बांगलादेशचा अनिसूर रहमान झिको आहे आणि फेअर प्ले अवॉर्ड जो आहे तो नेपाळला मिळालेला आहे. ओके, या स्पर्धेमधला विजेता आणि उपविजेताच विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. परंतु माहीत असू द्या या स्पर्धेतला मौल्यवान खेळाडू आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू जो आहे तो सुनील छेत्री आहे. इथं त्याला ट्रॉफी असताना दिसतात बघा, सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि मौल्यवान खेळाडू तुम्हाला असलेला त्या ठिकाणी दिसतोय. ओके, आणि अनिसूर रहमान झिको हा बांगलादेशचा सर्वोत्कृष्ट गोलकीपर त्या ठिकाणी आहे. आता बघा या स्पर्धेमध्ये संघ किती सहभागी झाले होते? 8. बेसिकली साऊथ एशियामध्ये टोटल जे काही 6 संघ वगैरे आहेत तेच त्या ठिकाणी सहभागी असतात. आता बघूयात आपण काय प्रकार झालेला आहे. ओके, कुठले कुठले सहभागी झालेले देश आहेत? 8 आहेत ते माहिती असू द्यात. बांगलादेश, भूतान, भारत, कुवेत, ओके, लेबेनॉन, मालदीव, नेपाळ आणि पाकिस्तान हे टोटल 8 देश आहेत बघा. पण कुवेत
आणि लेबेनॉन हे देश जे आहेत हे देश त्या ठिकाणी पश्चिम आशियातले देश आहेत. आणि आपण काय म्हटलंय, सॅफ स्पर्धा म्हणजे काय, तर साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन, म्हणजे दक्षिण आशियात जे काही देश आहेत त्यांच्यामध्येच ही स्पर्धा पार पडते. मग दक्षिण आशियात कोण कोण आहे, बांगलादेश आहे, भूतान आहे, भारत आहे, मालदीव आहे, नेपाळ आहे आणि पाकिस्तान आहे. परंतु पश्चिम आशियातले हे दोन देश का सहभागी झाले होते, कारण सॅफनं किंवा साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशननं या पश्चिम आशियातल्या दोन संघांना स्पर्धा आणखीन चांगली व्हावी म्हणून त्या ठिकाणी अतिथी देश म्हणून आमंत्रित केलं होतं. लक्षात ठेवा. सो अतिथी संघ म्हणून पहिल्यांदाच सहभागी झालेले देश आहेत कुवेत आणि लेबेनॉन, आणि हाच कुवेत जो आहे तो अंतिम त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी होता. सो कुवेत आणि लेबनॉन जरी पश्चिम आशियातले असले तरी पण या स्पर्धेमध्ये सहभागी होते, कारण यांना आपण म्हणतो ना गेस्ट टीम म्हणून त्या ठिकाणी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि हे त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. 1993 मध्ये ह्या स्पर्धेची सुरुवात झाली. भारतानं आतापर्यंत सर्वाधिक 9 विजेतेपदं त्या ठिकाणी जिंकलेली आहेत. सो दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. या स्पर्धेचं विजेतेपद भारतानं जिंकलं, हे 9वं विजेतेपद होतं. कुवेतला त्या ठिकाणी हरवलेलं आहे. 8 संघांपैकी 6 संघ दक्षिण आशियातले होते, 2 संघ पश्चिम आशियातले होते. लेबेनॉन आणि कुवेत पहिल्यांदाच पश्चिम आशियातले 2 देश त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. 1993 पासून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि अंतिम स्पर्धा बेंगळुरू इथं पार पडलेली होती. ओके, येस. नंतर आहे बघा 2026च्या ज्या काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत त्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचं संयोजन किंवा अरेंजमेंट करण्याला किंवा स्पर्धेचं आयोजन करण्याला किंवा संयोजन करायला नकार त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि अशी कुठला शहर आहे ज्या शहरानं ह्या 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं संयोजन करायला नकार दिलाय, तर तो देश आहे, यजमान आहे विक्टोरिया. लक्षात ठेवा, ह्या ज्या काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स असतात ना, त्याचं जे काही यजमानपद आहे ते शहराला दिलं जातं. ओके, जसं ऑलिम्पिकचं यजमानपद शहराला असतं, रिओ ऑलिम्पिक, टोकियो ऑलिम्पिक, लंडन ऑलिम्पिक, पॅरिस ऑलिम्पिक, तसंच लक्षात ठेवा इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचं यजमानपद जे आहे ते शहराला दिलं जातं, देशाला दिलं जात नाही. सो ऑस्ट्रेलिया देशातलं व्हिक्टोरिया नावाचं शहर आहे ते 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचं आयोजन करणार होतं. परंतु 11th आवरला 2 वर्ष ही स्पर्धा राहिलेली असताना व्हिक्टोरिया म्हणतंय की आम्ही या स्पर्धेचं आयोजन करणार नाही. कारण काय आहे, तर हे जे काही आयोजनाचा खर्च आहे तो खर्च वाढलेला आहे. कारण जेव्हा सुरुवातीला ही स्पर्धा घेतली जाणार होती तेव्हा त्यांना असं वाटलं की कदाचित 2.60 अब्ज इतका खर्च येईल, परंतु आता परत एकदा त्यांनी एस्टिमेट काढलं तर त्यांना लक्षात येईल की हा खर्च वाढून 2 अब्ज झालेला आहे. सो 2.6 अब्जवरनं तो 7 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर एवढा खर्च त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा खर्च पेलण्याची आमची क्षमता नाही, म्हणून आम्ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचं आयोजन करू शकत नाही असं त्या ठिकाणी व्हिक्टोरिया शहरानं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2026चं जे काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे त्याचं यजमानपद आम्हाला द्या म्हणून व्हिक्टोरियानं मागून घेतलं होतं की आम्ही ह्या स्पर्धेचं आयोजन करतो, आणि 11th आवरला व्हिक्टोरिया म्हणते की आम्ही या स्पर्धेचं आयोजन करू शकणार नाही. त्यामुळं भविष्यामध्ये 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठी आपल्याला नवीन यजमान त्या ठिकाणी भेटू शकतो. बघूयात आपण कोण भेटणार आहे. सध्याला तर अशी अजून अनाउन्समेंट त्या ठिकाणी झालेलं नाही. त्यामुळे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचं आयोजन करण्यास नकार देणारं भारतात जगातील शहर कुठलं आहे, तर ते आहे व्हिक्टोरिया. आणि व्हिक्टोरिया हे शहर कुठं आहे, तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये त्या ठिकाणी आहे. आता काही इन्फॉर्मेशन बघूयात आपण. ओके, 2022ला शेवटची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली. बघा काय प्रकार आहे. 2022ला शेवटची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झालेली आहे, म्हणजे मागच्याच वर्षी स्पर्धा पार पडलेली आहे. याचं यजमानपद कुणाला होतं, ऍक्च्युली डर्बन या दक्षिण आफ्रिकेतील शहराला होतं. डर्बन शहरानं पण ह्याच कारणास्तव ही स्पर्धा आमच्यामध्ये आयोजित करू नका असं सांगितलं. सो ही 2022 स्पर्धाचा यजमान कोण होता, डर्बन होता. डर्बननं काय सांगितलं, आम्ही आर्थिक बाबींची पूर्तता करू शकत नाही म्हणून आम्ही ह्या स्पर्धेचं आयोजन करू शकत नाही असं सांगितलं. जसं आता व्हिक्टोरियानं सांगितलं तसं डर्बननं सांगितलं. म्हणून डर्बननं पाठीमागं घेतलं. म्हणून काय झालं, ऐन वेळेला इंग्लंडमधील बर्मिंगहॅम नावाचं जे काही शहर आहे ह्या बर्मिंगहॅम शहराला 2022च्या स्पर्धेचं यजमानपद दिलं.
याचा अर्थ 2022ची जी काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे ती कुठं पार पडली? बर्मिंगहॅमला पार पडली, जी ॲक्च्युली होणार कुठं होती? डर्बनला. डर्बन म्हटलं आम्ही घेत नाही म्हणून ते बर्मिंगहॅम शहराला यजमानपद देण्यात आलं. आता बघा, बर्मिंगहॅम या शहराला 2026चं यजमानपद देण्यात आलं होतं. बघा आता बघा काय लिहिलंय, मुळातच बर्मिंगहॅम शहराची 2026 मध्ये जी काय राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेचं यजमानपद मिळालं. पण त्यांनी कुठल्या स्पर्धेचं आयोजन केलं? तर त्यांनी 2022चं आयोजन त्या ठिकाणी केलं, कारण ऐन वेळेला डर्बन म्हटलं की आम्ही घेऊ शकत नाही. आता 2026चं यजमानपद त्या ठिकाणी बर्मिंगहॅमला आहे, मग 2026चं यजमानपद आम्हाला द्या अशी मागणी कोणी केली? त्या ठिकाणी व्हिक्टोरिया राज्यानं त्या ठिकाणी केली. ओके, व्हिक्टोरिया काय म्हटलं की एक काम करा, 2026चं यजमानपद जर बर्मिंगहॅम घ्यायला तयार नसेल तर आमच्याकडे द्या. ओके, परंतु या शहरात 2022 मधलं म्हणजे बर्मिंगहॅम शहरामध्ये 2022 मधील स्पर्धा भरवण्यात आल्याने 2026 मधील स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याने स्वतःहून पुढाकार घेतला होता. याचा अर्थ व्हिक्टोरियानं मागून घेतलं की 2026चं यजमानपद आम्हाला द्या, परंतु 11th आवरला हेच व्हिक्टोरिया आता काय म्हणते की आम्ही या शहराचं या स्पर्धेचं आयोजन करू शकत नाही. ओके, सो दोन ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांविषयी खालील विधाने लक्षात घ्या. अ स्टेटमेंट असेल की 2022ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही बर्मिंगहॅम नावाच्या शहरामध्ये पार पडली. ब स्टेटमेंट असं असू शकतं की 2026ची स्पर्धा आयोजन करण्यासाठी व्हिक्टोरिया शहरानं त्या ठिकाणी नकार दिलेला आहे. दोन्ही वाक्य त्या ठिकाणी बरोबर आहे. ही राष्ट्रकुल स्पर्धेची सुरुवात 1930 मध्ये झाली. सुरुवातीला ब्रिटिश एम्पायर गेम्स असं म्हटलं जायचं, परंतु नंतर म्हणजे 1949 नंतर या स्पर्धेचं नाव बदलून प्लेन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा किंवा त्या ठिकाणी कॉमनवेल्थ गेम्स असं म्हटलं जातं. पहिली स्पर्धा 1930 मध्ये कॅनडामधल्या हॅमिल्टन इथं पार पडली. दर 4 वर्षांनी ह्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं, म्हणजे 2018, 2022, 2026. ओके, येस, भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली एकमेव स्पर्धा, आतापर्यंत भारतामध्ये एकमेव नवी दिल्लीमध्ये 2010 मध्ये ही स्पर्धा पार पडली. सर्वाधिक वेळा यजमान ऑस्ट्रेलियातील शहरांना मिळालेला आहे. 2014ची स्पर्धा ग्लासगोला, 2018ची स्पर्धा गोल्ड कोस्टला, 2022ची स्पर्धा बर्मिंगहॅम या ठिकाणी पार पडलेली होती. 26च्या स्पर्धेचं आयोजन करण्याला त्या ठिकाणी नकार दिलेला आहे व्हिक्टोरियानं. त्यामुळे भविष्यात आपल्याला नवीन त्या ठिकाणी भेटू शकतो यजमान. ओके, येस, नंतर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी नावाची काही भारतीय खेळाडूंची जोडी आहे, ती अलीकडं खूप फॉर्ममध्ये आहे म्हणून आयोगानं एकदा मध्यंतरी कुठल्या तरी परीक्षेला प्रश्न देखील विचारला होता की सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी नावाची जी काही जोडी आहे ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर ती आहे बॅडमिंटन खेळाशी संदर्भात, कारण ते कंटिन्युअसली विक्रमावर विक्रम त्या ठिकाणी करत आहेत. आणि यावर्षी जुलै महिन्यामध्ये आणखीन एक त्यांनी स्पर्धा जिंकलेली आहे. कोणती स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे? तर कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा. एखाद्या स्पर्धेला जो काही दर्जा दिला जातो तो अशा प्रकारचा असतो. 100, 250, 500, 700, 1000 असा दर्जा असलेल्या बॅडमिंटन स्पर्धा असतात. परंतु तुम्हाला प्रामुख्याने लक्षात हेच ठेवायचं आहे की ह्या जोडीनं कोणत्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे? कोरिया ओपन. लक्षात ठेवा, पुरुष दुहेरीमध्ये ही विजेतेपद जिंकलेलं आहे. कोरियन ओपन स्पर्धेचं पुरुष दुहेरीमध्ये विजेतेपद जिंकणारी ही पहिलीच भारतीय जोडी आहे. याच्या अगोदर डबल्समध्ये कोणत्याच भारताच्या जोडीनं ही स्पर्धा जिंकली नव्हती. फजर अल्फियान आणि मोहम्मद रियान या मलेशियाच्या जोडीचा त्यांनी पराभव केला. जोडीचं वर्षातील हे 4थं विजेतेपद आहे, म्हणजे 2023 मधलं हे 4थं विजेतेपद आहे. याच्या अगोदर स्विस ओपन, आशिया ओपन आणि इंडोनेशिया ओपन स्पर्धेचं विजेतेपद या दोघांनी त्या ठिकाणी जिंकलेलं होतं. त्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे की या जोडीनं कोणत्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे? कोरिया ओपन तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. आता पाठीमागच्या जोडीमधला जो काही महत्त्वाचा खेळाडू आहे त्याचं नाव आहे सात्विक साईराज. या सात्विक साईराजनं एक नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केलेला आहे. तो म्हणजे या खेळाडूनं वेगवान स्मॅश त्या ठिकाणी मारलेला आहे. बघा, जेव्हा हे खेळाडू खेळत असतात ना तेव्हा प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करण्यासाठी जो काही रॅकेट आहे ते अतिशय वेगाने फिरवतात. आपण म्हणतो ना स्मॅश मारणं. ओके, म्हणजे जो काही समोरनं जे काही फूल येणार आहे त्या बॅडमिंटनचं त्याला वेगानं रॅकेटनं मारणं आपण त्याला स्मॅश असं म्हणतो. ओके, सो सात्विक साईराजनं बॅडमिंटनमध्ये
वेगवान स्मॅश मारून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केलेली आहे. आणि हा वेगवान स्मॅश जो मारलाय त्याचं स्पीड किती होतं तर 565 किलोमीटर पर आवर. तुम्हाला दोन ठिकाणी प्रश्न विचारू शकतात की बॅडमिंटनमध्ये सर्वात वेगवान स्मॅश मारण्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये कुणाची नोंद झालेली आहे तर सात्विक साईराज. हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. किंवा या स्मॅशचा वेग किती होता तर 565 किलोमीटर प्रति तास एवढा वेग होता. आणि हा जो काही स्पीड आहे तो F1 ज्या काही गाड्यांच्या स्पर्धा बघतो बघा त्या F1 मोटारीच्या वेगापेक्षाही अधिक होता. योनेक्स फॅक्टरी जिम जी आहे जपानमधली तिथं हा विक्रम त्या ठिकाणी झाला. याच्या पूर्वीचा विक्रम मलेशियाच्या टॅन बूनवरती होता. 493 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगानं त्यानं हा स्मॅश मारला होता. आणि हा वेगाचा स्पीड जो आहे आता मोडलेला आहे आपल्या भारताच्या सात्विक साईराजनं. सो तुम्हाला दोन ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे की बॅडमिंटनमध्ये सर्वाधिक वेगवान स्मॅश मारण्याचा विश्वविक्रम कुणाच्या नावावर आहे तर तो सात्विक साईराज. आणि त्यानं किती वेगानं हा स्मॅश मारला. सो दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे, एक हे आणि 565. ओके यस. चलो नंतर आहे 25वी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा. ओके महत्त्वाची स्पर्धा आहे कारण भारतानं या स्पर्धेमध्ये 27 मेडल्स मिळवलेले आहेत. 6 सुवर्ण पदकं त्या ठिकाणी जिंकलेली आहेत. सो ही काही 25वी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा आहे 2023ची. ती कुठं पार पडलेली आहे तर बँकॉक थायलंड या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला इथं प्रश्न विचारू शकतात. आता बघा दुसरा जो आहे तो म्हणजे शुभंकर. शुभंकर म्हणजे मॅस्कट. मॅस्कट कोण आहे तर हनुमान जो काही आपली हिंदू देवता आहे तो हनुमान या स्पर्धेचा ऑफिशियल मॅस्कॉट त्या ठिकाणी होता. इथं आहे बघा हनुमानाचं चित्र. ओके आणि हे एक वेगळं पण आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की 25वी आशिया ॲथलेटिक्स स्पर्धेचं यजमानपद खालीलपैकी कोणत्या भारतीय देवतेला मिळालेलं होतं किंवा भारतीय देवता खालीलपैकी भारतीय देवता ही 25व्या ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेची यजमान होते. मग त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं नाव देतील, शंकराचं नाव देतील, पांडुरंगाचं नाव देतील, काही देतील आणि त्याच्यामध्ये हनुमानाचं देखील नाव असेल. सो हनुमान जो आहे आपली हिंदू देवता ही 25व्या आशिया ॲथलेटिक्स स्पर्धेची त्या ठिकाणी शुभंकर होतं. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही म्हणाल की सर हे शुभंकर किंवा मॅस्कट काय असतं तर बघा आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो ना तेव्हा आपल्यासाठी एखादी गोष्ट लकी असते. बघा काही लोकांना नंबर लकी असतो की बाबा माझ्यासाठी 7 नंबर लकी आहे, 10 नंबर लकी आहे, 1 नंबर लकी आहे. सो नंबर आपल्यासाठी लकी असतो. किंवा आपल्या आयुष्यात काही व्यक्ती येतात त्या आपल्यासाठी नशीबवान किंवा लकी समजतो. आपण म्हणतो की माझी बायको माझ्यासाठी नशीब लकी आहे की फॉर एक्झाम्पल मी काहीतरी अचीव केलं तर बायकोचा पायगुण आहे असं आपण म्हणतो. किंवा म्हणतो की माझ्यासाठी माझे आई वडील त्या ठिकाणी लकी आहेत. सो एखादी व्यक्ती एखादी वस्तू जी आपल्यासाठी लकी असते त्याला त्या ठिकाणी शुभंकर म्हटलं जातं. सो शुभंकर म्हणजे काय तर ही स्पर्धा चांगली व्हावी म्हणून एखादी लकी असलेली गोष्ट किंवा वस्तू किंवा प्राणी त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो मॅस्कट असं त्या ठिकाणी म्हणतो. सो हनुमान जो आहे तो या स्पर्धेचा मॅस्कट त्या ठिकाणी राहिलेला आहे. पदक तालिकेतील पहिला देश आहे जपान. या पदक तालिकेमध्ये भारतानं 3रं स्थान मिळवलेलं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, सोपा आहे लक्षात ठेवायला. पण भारत या शब्दामध्ये 3 लेटर्स त्या ठिकाणी आहेत म्हणून भारत 3ऱ्या स्थानावर आहे असं लक्षात ठेवा. जनरल आयडिया. ओके भारतानं किती पदकं जिंकलेली आहेत तर 27 पदकं जिंकलेली आहेत. आणि ह्यातले सुवर्ण किती आहेत 6. रजत आणि कांस्य पदक लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही. सो 27 पैकी 6 सुवर्ण त्या ठिकाणी आहेत. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो हे टोटल जे काय आपले 27 मेडलिस्ट आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. हे वरती जे काय 6 लोक दिसत आहेत ते तुम्हाला सुवर्ण पदकवाले आहेत, हे सिल्वर मेडलवाले आहेत आणि बाकीचे उर्वरित जे आहेत ते ब्रॉन्झ मेडलवाले त्या ठिकाणी आहेत. आता बघा सुवर्ण पदक विजेते भारतीय खेळाडू. आता सगळे 27च्या 27 लक्षात ठेवायचे का नाही, तुम्हाला फक्त हे जे काही सुवर्ण पदक विजेते भारतीय खेळाडू आहेत तेच प्रामुख्याने लक्षात ठेवायचे. बघा कुठला आहे तर पहिली आहे ज्योती याराजी. ज्योती याराजी नावाची व्यक्ती आहे, महिला आहे खेळाडू. तिनं या स्पर्धेमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक जिंकून दिलं. त्यामुळं इथं आयोग प्रश्न विचारू शकतात की 25व्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक कोणी मिळवून दिलं तर ज्योती याराजी. 100 मीटर जी काय हर्डल्स स्पर्धा असते, हर्डल स्पर्धा म्हणजे काय 100 मीटरचा ट्रॅक असतो आणि तिथं काही अडथळे लावले असतात बघा, त्या अडथळ्यावरनं उडी मारून त्या ठिकाणी ही 100 मीटरची स्पर्धा त्या ठिकाणी पार करायची असते. ओके नंतर आहे 2 नंबरला अजय कुमार सरोज 1500 मीटर धावणे, अब्दुल्ला अबुबकर ट्रिपल जंप तिहेरी उडी,
पारुल चौधरी 3000 मीटर स्टिपल चेस. ओके येस, स्टिपल चेस म्हणजे काय, सेम स्पर्धा असते. जो काही ट्रॅक असतो त्याला फेरी मारायचे असतात, परंतु आधीमध्ये अडथळे त्या ठिकाणी लावलेले असतात. अडथळे असे असतात की मध्येच एखादं त्या ठिकाणी हर्डल्स असतात, ते उडी मारल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पाण्यात वगैरे पडत असतात, त्याला आपण स्टिपल चेस म्हणतो. ओके येस, नंतर आहे ताजिंदर पाल सिंग, गोळाफेकमध्ये त्यांनी मेडल मिळवलेलं आहे. आणि एक आपली टीम आहे 4x400 मीटर रिले, म्हणजे मिश्र गटातली ही रिले स्पर्धाची जी काही टीम आहे त्यांना मिळालं होतं. राजेश रमेश, ऐश्वर्या मिश्रा, अमोज जेकब आणि सुभा व्यंकटेशन या आपल्या मिश्र रिले टीमला त्या ठिकाणी काय मिळालेलं आहे, सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आता ही तुम्ही फक्त ह्यातलं पहिलं नाव चांगलं लक्षात ठेवा, खेळांची नावं लक्षात ठेवलेली काही हरकत नाही. प्रश्न इथं विचारण्याची शक्यता फार कमी आहे. प्रश्न विचारताना तुम्हाला यांच्या नावावरतीच प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात पहिला प्रश्न जो आहे, पहिला जी व्यक्ती आहे ज्योती याराजी, त्यांच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. ओके यस, आलं लक्षात. चलो, नंतर आहे कनिष्ठ म्हणजे ज्युनियर जागतिक नेमबाजी स्पर्धा, म्हणजे जे काही शूटिंग आहे त्या शूटिंगची स्पर्धा त्या ठिकाणी पार पडलेली आहे. चँगवॉंग नावाचं ठिकाण आहे दक्षिण कोरियामध्ये, तिथं स्पर्धा पार पडली. पदक तालिकेतील पहिला देश आहे चीन. भारताचं पदक तालिकेतील स्थान आहे दुसरं. भारतानं टोटल 17 मेडल्स मिळवले, त्यात आहेत सुवर्ण 6. ओके, आता डिटेलमध्ये जायचं नाही, कारण 6 सुवर्ण पदकं जरी असली तरी ही स्पर्धा काय आहे, ज्युनियर आहे, कनिष्ठ लेवलची स्पर्धा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारला तर एकतर इथंच प्रश्न विचारतील, किंवा भारताला किती मेडल्स मिळाले, किंवा भारताला किती सुवर्ण पदक मिळाले, एवढंच प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. प्रामुख्यानं तुम्ही एवढंच करा की या स्पर्धेचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं, चँगवॉन या ठिकाणी. ओके येस, नंतर आहे जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा. तिरंदाजी म्हणजे काय, आर्चरी. ओके, धनुष्यबाणानं बाण मारायची ती स्पर्धा त्या ठिकाणी आहे. ओके, सो जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा आहे ती लिमेरिक नावाचं ठिकाण आहे आयर्लंडमध्ये, तिथं पार पडली. या पदक तालिकेतील पहिला देश आहे दक्षिण कोरिया. भारताचं स्थान आहे दुसरं. भारताला 11 मेडल्स मिळाले, यापैकी सुवर्ण आहेत 6. आता बघा, ह्या 3 ज्या स्पर्धा आहेत ना, ह्या 3 स्पर्धामध्ये कॉमन गोष्ट काय आहे, भारताला इथं पण 6 सुवर्ण पदकं आहेत. नंतर ही जी स्पर्धा झाली नेमबाजीची स्पर्धा, इथं पण 6 सुवर्ण पदक आहेत. आणि ही जी काही तिरंदाजीची स्पर्धा पार पडली, त्या तिरंदाजीच्या स्पर्धेमध्ये देखील 6 सुवर्ण पदकं मिळाली आहेत. याचा अर्थ आपली ॲथलेटिक स्पर्धा असू दे, नंतर आपली जागतिक कनिष्ठ नेमबाजी स्पर्धा असू दे, किंवा तुमची तिरंदाजीची स्पर्धा असू दे, ह्या तिन्ही स्पर्धामध्ये भारताला किती सुवर्ण पदकं मिळालेली आहेत, तर भारताला 6 सुवर्ण पदकं आहेत. इथं भारताला 3रं स्थान आहे. बरोबर आहे ना, मी तुम्हाला म्हटलं होतं भारत 3 लेटर्स आहेत म्हणून लक्षात ठेवा. आणि ह्या 2 स्पर्धेमध्ये भारताला 2रं स्थान आहे. सो असं तुम्ही शॉर्टमध्ये लिहून ठेवू शकता. मग पहिली स्पर्धा कुठं झालती, यजमान इथं लिहून ठेवा. नेमबाजीची कुठं झालती, तिरंदाजीची कुठं लिहून झालती. ओके, सो तुम्ही टेबल फॉर्मॅट पण देखील करू शकता. ओके, तुमच्या बाजूने थोडे एफर्ट्स गरजेचे त्या ठिकाणी आहेत. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या खेळाडूनं त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकून त्या ठिकाणी विश्वविक्रम केला होता. आणि जेव्हा त्यांना सुवर्ण पदक मिळालं होतं तेव्हा सर्व वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याविषयी थोडं डिटेल इन्फॉर्मेशन आलेली होती. सो या स्पर्धेमध्ये रिकवर नावाची कॅटेगरी असते. आपल्याला ही रिकवर नावाची कॅटेगरी नक्की काय प्रकारे माहित नाही, फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, रिकवर नावाची कॅटेगरी आहे. आणि या कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू, म्हणजे आतापर्यंत या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेमध्ये कधीच कुठल्या भारतीयानं या रिकवर कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं नव्हतं. सो रिकवर प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे पार्थ साळुंखे. पार्थ साळुंखे हा आपल्या महाराष्ट्राचा आहे. तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की पार्थ साळुंखे नावाचा खेळाडू खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर तो तिरंदाजी किंवा आर्चरी या खेळाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायला पण सोपं आहे बघा. अर्जुनाला आपण पार्थ म्हणतो बघा. अर्जुन म्हणजे काय, जर तुम्ही भगवद्गीता वगैरे बघितलं असेल किंवा महाभारत वगैरे बघितलं असेल तर श्रीकृष्ण जो काही अर्जुनाला पार्थ म्हणायचा. अर्जुन म्हणजे काय तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे तो धनुष्यबाणामध्ये प्रवीण्य होता. ओके, त्यामुळे तुम्ही तसं पण लक्षात ठेवू शकता. अर्जुन साळुंखे लक्षात ठेवू नका, पार्थ साळुंखे लक्षात ठेवा. लक्षात ठेवायची फक्त एक ट्रिक सांगितली तुम्हाला, नाहीतर पार्थ विसरून झाला आणि अर्जुन लक्षात ठेवाल त्याचा काही उपयोग नाही. नंतर अर्जुन पण ऑप्शनमध्ये असायचं आणि तुम्ही म्हणाल की सरांनी अर्जुन सांगितलं होतं अर्जुनला टिक मार्क करूया, तसं नाहीये. पार्थ लक्षात ठेवा. ओके येस, चलो नेहमीप्रमाणे आता आपण एकदा क्विक रिव्हिजन करूया जी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. क्विक रिव्हिजनला कोणीही स्किप करू नका, तुमच्यासाठीच हा प्रयत्न आहे. विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेचं महिला एकेरीचे विजेतेपद मार्केटा वुड्रोवसोवाने जिंकलेलं आहे, जी झेक प्रजासत्ताक देशाची खेळाडू आहे.
पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्कराजला मिळालेलं आहे. स्पेन या देशाचा खेळाडू आहे, त्यानं पराभूत केलंय विश्वविक्रमवीर नोवाक जोकोविचला, जो सर्बिया देशाचा खेळाडू आहे. विम्बल्डन 1877 मध्ये सुरू झाली. ही टेनिसमधली सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. वर्षामध्ये 4 ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा विशिष्ट क्रमानं होतात. पहिली असते ऑस्ट्रेलियन, दुसरी असते फ्रेंच, तिसरी असते विम्बल्डन आणि चौथी असते अमेरिकन ओपन. ओके, सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारी महिला खेळाडू आहे मार्गारेट कोर्ट, 24 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू आहे त्या ठिकाणी नोवाक जोकोविच, 23 ग्रँड स्लॅम त्यानं जिंकलेले आहेत. आशियाई कबड्डी स्पर्धा बुसान या ठिकाणी झाली. भारतानं विजेतेपद जिंकलेलं आहे. इराणला या स्पर्धेमध्ये विजेते हरवलेलं आहे. आतापर्यंत 8 वेळा भारतानं ही स्पर्धा त्या ठिकाणी जिंकलेली आहे. एकाच स्पर्धेमध्ये भारताला त्या ठिकाणी विजेतेपद फक्त मिळालेलं नाही. टोटल 6 संघ त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. नंतर यावर्षीची जी काय ICC पुरुषांचा विश्वचषक आहे तो आपल्या भारतामध्ये होणार आहे आणि यासाठी जी काही ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं अनावरण एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आलं. 1,00,000 फुटावरती ही ट्रॉफी सोडण्यात आली आणि तिथून बलूनच्या माध्यमातून ती नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरती त्या ठिकाणी आलेली होती. भारतामध्ये चौथ्यांदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात येते, परंतु पहिल्यांदाच पूर्णपणे हा वर्ल्ड कप जो आहे तो भारतात होणार आहे. कारण याच्यापूर्वी 1987, 1996 आणि 2011 मध्ये जेव्हा भारतामध्ये ऑर्गनाईज करण्यात आला तेव्हा त्याच्यासोबत काही यजमान देश त्या ठिकाणी होते. टोटल 10 संघ त्या ठिकाणी आहेत. भारताचा यामध्ये पहिला आणि अंतिम सामना जो आहे तो नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला होईल. प्रतिस्पर्धी आहे ऑस्ट्रेलिया. अमे चिदंबरम नावाचं स्टेडियम त्या ठिकाणी आहे. शाहरुख खान जो आहे तो या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर त्या ठिकाणी आहे. डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोपडाला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. बुडापेस्ट येथे जी काही अंतिम स्पर्धा होणार आहे डायमंड लीगमधली त्याच्यामध्ये नीरज चोप्रा पात्र ठरलेला आहे. सॅफ फुटबॉल स्पर्धा भारताने जिंकलेली आहे. भारताला स्पर्धेचं 9वं विजेतेपद आहे. कुवेत या स्पर्धेमध्ये पराभूत झालेला आहे. बंगळुरू या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. मौल्यवान खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान जो आहे तो आपल्या भारतीय कॅप्टनला मिळालेला आहे, सुनील क्षेत्रीला. ओके, नंतर या स्पर्धेमध्ये टोटल 8 संघ सहभागी झाले होते. दक्षिण आशियातले आहेत 6, पश्चिम आशियातले 2 संघ त्या ठिकाणी आहेत. एक आहेत कुवेत आणि लेबनॉन. स्पर्धा जरी दक्षिण आशियातल्या देशांसाठी असली तरी कुवेत आणि लेबनॉनला ॲज अ गेस्ट अपीअरन्स म्हणून किंवा गेस्ट कंट्री म्हणून त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. सर्वाधिक वेळा म्हणजे 9 वेळा भारताने ही स्पर्धा जिंकलेली आहे. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचं यजमानपद स्वीकारण्यास किंवा संयोजन करण्यास व्हिक्टोरियानं त्या ठिकाणी नकार दिलेला आहे. 2022ची क्रीडा स्पर्धा बर्मिंगहॅमला झालेली होती, त्यामुळे भविष्यात या स्पर्धेला आपल्याला नवीन यजमान त्या ठिकाणी भेटू शकतो. भारतामध्ये केवळ 2010ला नवी दिल्ली या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली होती. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीला कोरियन ओपन स्पर्धेचं बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं आहे. या स्पर्धेचं विजेतेपद जिंकणारी ही पहिलीच भारतीय जोडी आहे. बॅडमिंटनमध्ये याच सात्विक साईराजनं सर्वाधिक वेगवान स्मॅश मारण्याचा विश्वविक्रम केलेला आहे आणि या विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. 565 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगानं त्यानं स्मॅश मारलेला आहे. 25वी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा बँकॉक थायलंड या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेचा शुभंकर जो आहे तो हनुमान त्या ठिकाणी आहे. भारताला पदक तालिकेमध्ये 3रं स्थान मिळाले. 27 मेडल्स आहेत. 27 पैकी 6 सुवर्ण पदकं त्या ठिकाणी आहेत. या स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक ज्योती याराजी यांनी 100 मीटर्स हर्डल स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी जिंकलेलं होतं. नंतर कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा चँगवॉन या ठिकाणी झाली. भारताला 2रं मेडल मिळालेलं आहे, 2रं स्थान आहे. भारताने या स्पर्धेत देखील 6 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. नंतर युवा तिरंदाजी स्पर्धा जी आहे ती लिमेरिक या ठिकाणी पार पडली. दक्षिण कोरिया 1 नंबरला आहे. भारत त्या ठिकाणी 2रं आहे. भारताला 6 सुवर्ण पदक मिळालेले आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच रिकव्हरी या कॅटेगरीमध्ये पहिल्यांदाच भारताच्या एका खेळाडूनं सुवर्ण पदक जिंकलेला आहे. तो आहे पार्थ साळुंखे आणि तो महाराष्ट्र राज्याचा खेळाडू आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.